हाय हॅलो नमस्कार. मी सुवर्ण होम किचनमध्ये परत एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत. सगळ्या सबस्क्रायबरचं धन्यवाद, सगळ्या व्ह्यूअर्सचे मनापासून आभार. आज आपण झटपट अशी नाश्त्याला खूप छान अशी रेसिपी बघणार आहोत, ते म्हणजे व्हेज ऑमलेट. तर त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे गव्हाचं पीठ 1 वाटी. खूप छान पटकन तुम्ही डब्यासाठी, जेवणासाठी, रात्रीच्या जेवणासाठी किंवा मग दुपारी जेवणासाठी, सकाळी नाश्त्यासाठी झटपट ही रेसिपी खूप छान पद्धतीने बनवू शकता. 2 चमचे म्हणजे अर्धी वाटी म्हटलं तरी चालेल घेतले डाळीचं पीठ. त्यानंतर पाव वाटी घेतलेले मी तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ तुमच्याकडे असेल तर घाला, नसलं तर स्किप केलं तरी काही हरकत नाही. नंतर 2 चमचे घेतलेले आहे बारीक रवा. आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे थोडं थोडं पाणी टाकून भिजवायचं आहे. खूप आपल्याला पातळ करायचं नाहीये. बघा या पद्धतीने आपल्याला करायचं आहे पीठ. खूप पातळही नाही आणि घट्टही नाही. आपलं साधारण भज्याचं पीठ असतं ना, त्यापेक्षा थोडंसं पातळ. आता त्यात टाकून घ्यायचं चवीनुसार मीठ. मी इथे अर्धा ते पाऊण चमचा मीठ टाकलेलं आहे. तुम्ही चवीनुसार कमी जास्ती करू शकता. अगदी थोडीशी साखर टाकलेली आहे. साखर ऑप्शनल आहे. 1 चमचा, छोटा चमचा आहे, 1 चमचा टाकून घेतले तीळ. नंतर मी इथे घेतलेले आहेत काही भाज्या. बघा थोडीशी घेतलेली आहे सिमला मिर्च म्हणजेच ढोबळी मिर्च. त्यानंतर गाजर, कांदा, टोमॅटो, हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत 2. थोडीशी घेतलेली आहे कोथिंबीर आणि छोटासा बटाटा किसून स्वच्छ धुवून आणि नितरून घेतलेला आहे. सगळं आपल्याला यात मिक्स करून घ्यायचं आहे. भाज्यांचं प्रमाण आणि भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आता एक छान आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आणि असं घट्टच ठेवायचं आहे. थोडासा मी टाकून घेते हिंग, अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा हळद. आता हे परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे भिजत वगैरे ठेवण्याची गरज नाही, आपण लगेच छान असे ऑमलेट बनवू शकतो. आता इथे तवा, पॅन तुम्ही काही घेऊ शकता. नॉनस्टिक घेतला तर जास्ती चांगलं, म्हणजे छान असे आपले ऑमलेट तयार होतात. बघा घट्ट असं बॅटर आहे आणि घट्टच टाकायचं आहे आपल्याला, पातळ करायचं नाहीये. पातळ केलं ना तर आपल्याला हवे तसे बनणार नाही ते. आणि असे जाडसरच आपल्याला तव्यावर टाकून घ्यायचे आहेत किंवा पॅन मध्ये थोडंसं टाकून घ्यायचं तेल किंवा तूप. तुम्हाला अगदी कुरकुरीत आवडत असेल तर तुम्ही यात थोडासा खायचा सोडा टाकला तरी चालेल. आता आपल्याला हे दोन्ही बाजूनी छान खमंग भाजून घ्यायचंय. बघा काय मस्त असं इतकं झटकीपट. आपल्या जर भाज्या चिरलेल्या असतील ना तर अगदी झटकीपट, अगदी 10 मिनिटात तुम्ही मस्त असा पोटभरीचा नाश्ता, भरपूर असा प्रोटीन्स असलेला पौष्टिक नाश्ता मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी, जेवणासाठी बनवू शकता. वा काय मस्त असा अगदी झटकीपट पौष्टिक असा आपला नाश्ता तयार झालेला आहे. बघा वा, असे हे ऑमलेट तुम्ही सॉस बरोबर, हिरव्या चटणी बरोबर, लोणच्या बरोबर, कशाही बरोबर खाऊ शकता किंवा नुसते सुद्धा खाऊ शकता, कारण त्यात आपण सगळ्या भाज्या टाकलेल्या आहेत. त्यामुळे ते तसेही खाल्ले तरी छानच लागतात. आजची माझी ही व्हिडिओ, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.